मोहचा आमदारच माहित नाही आम्हाला. हो होय. कस काय येऊन मत मागितली, मत दिली, कोणा काय यायला आणि घ्यायला आणि जायला आणि बरं. लोकांची कामं करायला. बर काय काय राजू खरेच गावात चालू आहे. बर त्यानं जे केलेलं आहे गावात चांगलं व्यवस्थित रोडची कामं ही केलेली मुरुम टाकून घेतलेलं राजू खरेने. राजू खरे ना हो आमचा भाग त्या साईडचा सर्व मतदान त्यालाच करणार आहे कुणाला राजू खरेला. राजू खरे काय आपल्याला काय ते आलं नाही तर काय माहित आहो. माहितच नाही कस काय आले तर इकडे कधी भेटायलाच नाही तर काय. तुतारी आहे बघ तुतारी. उतारी हा. बर आमदारचं ह्या तालुक्यात काय सुद्धा काम नाही. बर आमदार नुसता ह्या तालुक्याचा नंदी बैल झालेला आहे. दुसरं कोण योग्य वाटत नाही नाही ना आमचं जुनं ते असतं जुनं ते सोनं आमचं. मोहोळ तालुक्यातील जनतेच्या मनातील भावी आमदार कोण पहा पाटकुल येथील बाजारातील जनतेच्या सडेतोड प्रतिक्रिया. जनसबूत न्यूज प्रस्तुत बोला बेधडक भाग पहिला. नमस्कार. काय नाव महबूब यल्लाप्पा लोंढे. घेतलं का हा पाटकुल. बर काय आमदार कोणाला माहिती नाही मोहच मोहचा आमदारच माहित नाही आम्हाला. हो होय. कस काय येऊन मत मागितली, मत दिली, कोणा काय यायला आणि घ्यायला आणि जायला आणि बरं. लोकांची कामं करायला. बर काय काम केली नाही या काय नाही ती कामं केली. बर नाव तर काय माहिती नाही तुम्हाला काय? माहित आहे की काय नाव आहे माने म्हणून नाव आहे. माने म्हणून नाव आहे होय. मग पुढे काय करत आता आ, काय करायचं आता. मग बदला जर आहेच तेव्हा काय करायचं नाही. आमच्या मर्जीने वाटेल त्याला आम्ही मत देणार. बर आम्हाला कोणी पोटाने सांगायचं नाही, काय नाही सांगायचं, कोणी सांगायचं नाही, गरज नाही. बर हा. तर काय विकास लय झालाय म्हणून गावात तर तुमच्या माहिती आहे. झाला एकाच हा. गटारी सुद्धा तशाच वाटे द्या. होय होय. बर 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 मग कोण वाटतंय पुढे दुसरा तुम्हाला काय ना आमच्या इच्छेनं आम्ही हे करणार. म्हणजे कोण होय. कुठला आमदार आणि कुठला माही आहे हा आम्ही काय सुद्धा बघणार नाही. बर हा. मी आरोग्य खात्यामध्ये 36 वर्ष सर्व्हिस करून सुपरवायझर म्हणून रिटायर झालेला माणूस आहे मी. बर बर ते काय नाव मल्हारी नाव विश्वनाथ नामदे माजी ग्रामपंचायत सदस्य पाटकुल. बर काय आणला विकायला मिरच्या शेपो आहे वळकायची परवडते म्हणा परवडते आता घरचे मिरची बर 15 रुपये पाव किलो. घरची मिरची आहे हा बर हा काय वाटतंय सरकारचं काम कसं वाटतं सरकारचं काय आता चालूच सध्या बरं आहे. ते मोहोळ मध्ये कसं म्हणलं चांगलं आहे काम मोहम्मद चालू आमदार बी आहे व्यवस्थित. बर पण आता काय नवीन ह्याच्यात आता काय कोण कोणीकडे जातंय ह्याच्यावर अवलंबून आहे सगळे पुढची बिल. काय विकास झाला नाही म्हणते ती गावात होणार कोण वाटते आता पुढील कोण बरं वाटते तुम्हाला पुढे आता काय राजू खरेच गावात चालू आहे. बर पुन्हा यशवंत माने आहेत. कसं वाटतंय राजू खरेचं काम त्यानं जे केलेलं आहे गावात चांगलं व्यवस्थित रोडची कामं ही केलेली मुरुम टाकून घेतलेलं राजू खरेने. राजू खरे ना हो आमच्या शेताकडे आता त्यानंच वाट केलेली आहे. बर बर हा जवळजवळ एक 2 महिने टिपर चालू होतो मग माझं. बर 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 हो त्याला पण माझी झाली मुलाखत. हा बर बर आमच्या तिकडचा भाग त्या साईडचा सर्व मतदान त्यालाच करणार आहे कुणाला राजू खरेला. राजू खरेला हा बर बर हा काका काय नाव गोपाळ बसमे. कुठलं इथलं पाटकुलचं का पाटकुल. बर काय आमदार कोणाला माहिती नाही मोहच काय आपल्याला काय ते आलं नाही तर काय माहित आहो. माहितच नाही कस काय आले तर इकडे कधी भेटायलाच नाही तर काय. बर तुम्ही गेला ना कधी मग तिकडे आपलं कामच निघत नाही त्याच्याकडे भेटायला. काय काम काम कसं वाटतंय आमदाराचं काम कसं वाटतं आमदार आलं बी नाही गेलं नाही भेटलं बी नाही काय काम. काम जायचं नाही आमदाराच्या माध्यमातून काय काय करतील करणारे करतील काय. काय आता 2024 ला कोण असं वाटते आमदार आता उमेदवार कोण निवडते त्याच्यावर अवलंबून. उमेदवार काय राजू खरे आहे ते रमेश कदम आहे ते संजय अण्णा शिरसाट तुतारी आहे बघ तुतारी. तुतारी हा. बर तुतारीतनं कोण बी उभं द्या कोण बी वर यांना बर आता अजित पवार गटाचं तर फायनल झाली यशवंत त्याचं असलं तरी चालेल तुतारीच येणार निवडून. बर नाही तर नाही चालेल कस काय काय माहिती कागद दिली नाही ती तुम्ही दिली ती बर कधी दिली ती कागद मग उशीर झाला जरा तो 15 दिवस झालं दिली ती 2 आठवडे 2 आठवडे बर मग गेलता नाही परत बँकेत जाऊन बघितलं नाही बघितली सकाळी कालच बघितली बर नमस्कार नमस्कार. काय नाव बाबासाहेब लोंढे. काय वाटते आमदार येतात आमदारचं काम आमदारचं ह्या तालुक्यात काय सुद्धा काम नाही. बर आमदार नुसता ह्या तालुक्याचा नंदी बैल झालेला आहे. बर हा. आणि आमदारनं ह्या इथल्या स्थानिक लोकांची काही सुद्धा कामं केली नाही ती. आणि एकदा मतं घेऊन जी गेलाय ती पुन्हा कधी आलाच नाही आमदार. हा. लय आणलाय म्हणजे निधी मग आणलाय ती कुणी घेतलाय त्याला विचारायला पाहिजे. बर हा. गावातलं शेवट रस्ता आहेत
गावाचा विकास आहे, पाण्याची प्रश्न आहे, कुठला प्रश्न सुटलाय? काय मध्ये चालू रस्ते झाले म्हणे की मध्ये कुठं रस्ते झाले आता रस्ते केले तर काय? आता इलेक्शन किती दिवस राहिलं? किती दिवस राहिलं इलेक्शन? महिनाभर राहिलं, मग आता रस्ता असते तर काय? मत घेऊन कधी गेलाय तुम्ही? हा, कोण वाटते 2024 ला उमेदवार 2024 ला मवियाचा जी कोण उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून देणार आहे. बर हा. कोण उमेदवार वाटते तालुक्यातून तुम्हाला? कोण वाटते असं चेहरा? आणि आमच्या तालुक्याला आम्हाला स्थानिकचा उमेदवार पाहिजे. आम्हाला बाहेरनं आयात केलेला उमेदवार नको आहे. बर 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 हा, कोण वाटते मग तसं चेहरा कोण आहे? नाही चेहरा कोण बी असू द्या, उद्या मवियानं कुणाचं बी नाव निश्चित करू द्या, त्या माणसाला आम्ही मत देणार आहे बर आणि त्याला निवडून आणणार आहे. सर नमस्कार. काय नाव? बैरुदास वसे, कुठलं इथलं पाटकुल टाकळी सिकंदर. काय काय वाटतंय मोहोळचं म्हणलं आमदारच काम कसं वाटतंय? चांगला आहे. चांगलं आहे. होय. हो नमस्कार. नमस्कार, काय बोला. नाव? संजय लक्ष्मण वशेकर, बर गाव पाटकोल. बर गाव विधानसभा आली आता, आली काय कोणाला द्या निवडून? काय ना, आमचं राजन पाटील आहे की. बर राजन पाटला ना? हो, आमचं राजन पाटील आहेत भरपूर. बर होय होय, काय झाली त्या गावात काम इथं? भरपूर काय काय भरपूर झाली? दिलं त्यांनी. यशवंत तात्यानं सगळं रस्त्याचं ही सगळं चांगलं केलेलं आहे गावचं. बर बरं, आता 5 वर्ष पहिला आमदार आमचं राजन पाटील 15 वर्ष होतं. बर 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 आमचं 15 वर्ष राजन पाटीलच आहे बर पहिलं होतं. आता पुन्हा त्यांनी ही दिलं आणि बर यशवंत तात्या येतं. चांगली आहे ती माणसं सगळे आमची दुसरं राष्ट्रवादी. कोण योग्य वाटत नाही का? नाही ना, आमचं जुनं ते असतं, जुनं ते सोनं आमचं. बर हा, चालूच आहे. हा, चांगलं. कार्यालयामुळे काय काय वाटत? काय देखील नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका. राजन पाटील आहे तर काय नाही, सगळं 1 नंबरचं काम चालतंय सगळं. बर बर होय, कार्यालयात विरोध किती होतो की? विरोध होतोय ते आता लोक कर्तव्य असते ती. पण आमदारचं काम कसं आहे, सगळं क्लिअर असते तिथं. आम्हाला आता आमदार बशी राहिलो ना आम्ही, त्याच्यामुळे सगळं काम बिम सगळं क्लिअर आहे त्यांचं. ती काय विधान त्याचा काय फरक पडत नाही त्यांना. बदलाच नाही म्हणा या. हे ना, कधीच नाही. हा हा, आम्ही इकडे आमचे डिपुटी मागे बर डेपुटी कोण दुसरंच म्हणते ते? नाही ना, संजय ना आम्ही आमच्या ही डिपुटी जायचं. होय डेपुटी संजय अण्णा म्हणते ते. हा कुठलं इथलं आमदार कोण आहे माहितीये मोहळचा? हा आम्हाला नाही माहित नाही. पुढे कोणाला आमदार करायचं आहे? काय कळत नाही काय? बर 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 काका काय नाव? रामदास लोंढे. हा रामा लोंढे. बर कुठलं इथलंच का? बर, काय आमदार कोणाचं माहितीये नाही? आहे की माने. किशन माने. काय वाटतंय काम कसं आहे काम? काय सांगा, काम बरं चांगलं आहे नाही काम? चांगला आहे. बर पुढं काय बदलायचं का? हीच आमदार पाहिजे? आता जनतेच्या पुढे काय आपलं चालतं, काय तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? बदला म्हणजे बर कोण वाटतंय आमदारसाठी? कोण पुढे चांगला वाटतंय तुम्हाला? संजय क्षीरसागर उभारणार आहे ती म्हण, राजू खरे आहे ते, डोबळे अभिजित डोबळे, रमेश कदम आहे ते. रमेश कदम काय नाही केलं. काय नाही आमदार होते की राहते आमदार ओळखते तिथं. आता काय करणार? हा मग आता कोण वाटतंय चेहरा चांगला तुम्हाला? आपलं हे क्षीरसागर. संजय अण्णा क्षीरसागर आहे. बर होतील का आमदार मग? बर 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 नमस्कार म्हणलं. काय नाव? सुरेश शंकर आडेगावकर, बर हे कुठलं गाव? पाटकोल. बर जोत आमदार कोण आहे म्हणून माहिती आहे नाही? आमदाराचं जे आहे माने, बर कसं आहे काम? हे हा झोट वाजायचे ते. आता लय निधी आणलाय म्हणते तिथं काय तालुक्यात. निजा काढी लाव म्हणा जरा. हा खाल्ला त्याने काय करतो तू? खाल्ला. हा, बर काय काम झालं नाही मग? काय कामं झाली ती? पाटकोलची काय कामं झाली ती? गावातले झाले म्हणजे तिथे काम. काय तुझं काम झालं नाही गावातलं? बर हा, नाही. 2700 कोटीचा निधी आणलाय म्हणजे तालुक्यात. 27 कोटीचा? 2700 कोटी 2700. नाही नाही, जोट वाजायची. बर मग काय पुढं काय बदलायचं का? हाही ठेवा. हे हा काढून टाकायचा जरा. तर कोण आहे आता पुढे दुसरा चांगला कोण वाटतंय? कोण वाटतं जे बघायला मोर. बर हा, संजय अण्णा उभारणार आहे ते, राजू खरे, अभिजित डोबळे, पवन गायकवाड आहे ते, रमेश कदम आहे ते. कोण वाटतंय मग? कोण वाटतं जे आम्हाला पुन्हा समजतंय ते काय होते. बर हा, ज्या त्या टायमाला ते आहे. बर हा बदलायचा म्हणा आमदार. हा, बदलायचं. समजा गाव बदलणार आहे, मीच बदलणार नाही. बर समजा मोहोळ तालुका बदलणार आहे. तालुका बदलणार आहे. हा बर हा. बर बर काय नमस्कार. नमस्कार. काय नाव? हनुमंत कोळी. काय आणलं विकायला?
वांगी कारली दोडकं फ्लावर काकडी भाऊ आहे भेंडी भाऊच नाही भाऊ नाही भाऊच नाही हो काय वाटते सरकार मग आता काय अवघड आहे सरकारचं काम कसं वाटतं अवघड वाटते अवघड वाटतंय अवघड वाटते. कुणाच चांगलं सरकार वाटतं आता काय सांगा कुणीकडे जाईल तिकडे तसंच आहे. आमदार कोणाला माहिती नाही आमदार कोण आहे माहिती नाही मूळ आमदार माहित नाही ते हो, हा राजन पाटील राजन पाटील मुकुल हा कोण आहेत मला नाही. काय वाटते काम त्यांचं कसं वाटतं चांगलं वाटतं चांगलं आहे का चांगलं आहे. ठेवायचा बदलाच आमदार ह्या बाजूने. काय ठेवा चांगलंच आहे तुम्हाला काय वाटते चांगलंच वाटतं चांगलंच वाटतंय चांगलं वाटतं. बरं. काय नाव विष्णू डोंगरे बर पाटकोलचे का आडेगाव आडेगावचं आहे काय आमदार कोणाला माहिती नाही मूळ मोहचा आमदार माहित आहे की कोण आहे ते माने बर कसं आहे काम काम कवाची नजर पडलं नाही कोण नदीच पडलं नाही आता निधी एवढा मोठा आणलाय म्हणजे तिथे इथं इथं गावात तर इथं लय निधी आणलाय कुठं निधी आणलाय हं. कुठं कोणत्या गावाला आणलाय तालुक्यात लय निधी आलाय म्हणजे म्हणायला काय करायची म्हणायला झालं बर काय वाटतंय तुम्हाला कामाबद्दल त्यांच्या कामाबद्दल काय नाही ते नजरच पडलं नाही तर कामाचा काय विषय आहे पुढील हं? आता 2024 ला आता 2024 ला जी काय होईल ती होईल कोण वाटते तुमच्या मनात काय वाटते कारण चेहरा आहे का नाही नवीन चेहरा दुसरा हम्म आता ते आल्याशिवाय काय करणार आहे? कोण राजू खरे आहे ती उभारणार आहे ती परत अभिजित ढोबळे रमेश कदम आहे ती संजय अण्णा आहे ती पवार साहेब जी माणूस देईल बर ती माणूस आमच्यातनं निवडून येईल. पवार साहेबांना कोण दिल ती निवडून येणार कोण देईल ती निवडून येईल. बर लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही तर नाही आलं कसं काय तर सगळे जमा झाले माझ्या बरोबरची आले एक जणीला बर आता ती म्हणजे येते ना लक्ष्मीला म्हणून आम्ही का बसलो कशा तीनदा बँकेत जायला होय, या ना परत. दोनदा गेली बर पण तीनदा जायला म्हणते साहेब म्हणजे ह्यांनी काय काम केले ते असं म्हणत असते ते. साहेब म्हणते ते म्हणून आम्ही गेलोच नाही ते एक साहेब वाळायला एक दिवशी खवळला मला त्या राग आला बर मग सोनाला पोराला घेऊन गेल्यावर माझं ते आधार कार्डाची लिंक ती सगळं करून घेतलंय येते ना म्हणलं काय वाटतंय आता सरकार एवढं पैसे वाटते कुठलं सरकार चांगलं वाटतंय तुम्हाला आपल्याला वाटतोय ते आता सोडलेल्याच गटाळ दे बाय काय करावं चांगलं आहे सोडलेले पैसे हा चांगलं आहे